नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण पवार, सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. माझा मोबाईल नंबर 9922142475. शेतकरी बंधूंनो, आपण जो आता शेत बघत आहात हे माझ्या स्वतःच्या शेतातील हळदीची लागवड आहे. याची आपण जे लागवड आपण कालच्या तारखेमध्ये मशीननं केलेली आहे. आपल्याला थोडे काही कारण आल्यामुळं कामास्तव आपण काल त्या मशीनचा व्हिडिओ करू शकलो नाही. म्हणजे आपली जे लागवडीचा दिनांक आहे तो 27 मे 2026 मध्ये आपण याची लागवड केली. आज आपण जो व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा जे विचार आहे, तर शेतकरी बंधूंनो, बरेच शेतकरी हळद कोरड्याला लावण्यासाठी भीत आहेत. त्यांचं म्हणणं की हळद एवढ्या उष्णतेमध्ये कोरड्याला कशी लावली पाहिजे. तर शेतकरी बंधूंनो, बरेच शेतकरी आधी शेत भिजून हळद लावण्याचा निर्णय लांबणीवर टाकत आहेत किंवा हळद लावण्याला उशीर करत आहेत. तर शेतकरी बंधूंनो, असं काही नाही. आता हे जे आपलं शेत आहे ते गव्हाचं शेत आहे. आपण या गव्हाच्या शेतातलं जे आपण हे धसकट जे आपण काढ म्हणतो, हे काढ आपण फुकून दिलं नाही. जशाला तशाचं रोटर कोरण्याला नांगरटी केलेली होती, याची फनकटी केली आणि त्याच डायरेक्ट त्या वावरामध्ये आपण आज याची लागवड केली. आपण हे लागवडीचे शेतकरी बंधूंना अंतर जर घेतलं, हे बघू शकता. आपण टेपने एक अंदाज दाखवतो. हे 5 फुटाचं अंतर शेतकरी बंधूंनो आपण याकडचं त्याकडला घेतलंय. आणि आपण याच्यावरची बेडचं जे रुंदी आहे, आपण जे तुम्हाला नेहमी सांगत होतो की बेडची जी रुंदी असणं गरजेचं आहे, तर त्याच्यामध्ये बघा, हे बघा, जवळपास 30, 32, 33 इंचाच्या वर 36 इंचाची जवळपास 3 फुटाची रुंदी या बेडला आली. जोपर्यंत तुम्ही बेडचं अंतर 4.5-5 फूट घेणार ना, तर तुम्हाला वरची जी गादी आहे 2.5 ते 3 फुटाची येणार नाही. जवळपास 36 इंचाची आपल्याला वर गादी आता तयार झाली. आपण बेडची उंची सुद्धा शेतकरी बंधूंनो बघू शकता, 6 ते 8 इंचाच्या वरची ही उंची सुद्धा आपण घेतली नाही. बेड उंच करण्यापेक्षा बेड रुंद करा. आणि दुसरी गोष्ट शेतकरी बंधूंनो, हळद लागवड करते वेळेस उष्णता जरी असली आणि कोरड्याला जरी तुम्ही हळद लागवड करायची असली तर काही अडचण नाही. फक्त बेसल डोस दिल्याशिवाय हे करू नका. आपण मशीनमध्येच याचा बेसल डोस भरून याची लागवड केलेली आहे. ज्या शेतकरी बंधूकडे पाण्याची व्यवस्था असेल त्यांनी हळद लागवड करून घ्या. शेतकरी बंधूंनो, 20 मेच्या नंतर हळद लागवड करणं गरजेचं आहे. याचा भविष्यामध्ये तुमच्या उत्पन्नावर खूप मोठा फायदा तुम्हाला अवश्य पाहायला मिळेल. एक लक्षात घ्या, हळद तुम्ही खोल घालू नका. आणि हळद जिचं अंतर आहे हे तुम्ही व्यवस्थित 4.5-5 फुटाचं घ्या. बेडची उंची कमी घ्या, बेडची रुंदीला जास्त प्राधान्य द्या. आणि आपण जसं जसं व्हिडिओ करतो त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावर नियोजन करायचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला वेळोवेळी जर कमी खर्चामध्ये जास्त जर उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल. धन्यवाद.